नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री अकॅडमी ऑफ सायन्स कराड यामध्ये सर्वांचं सहज स्वागत आहे. आता आपण जे आपले लेक्चर झालेले आहे ते लेक्चर आपली स्ट्रेस वरची होती. स्ट्रेस याचा अर्थ मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड. ह्याच्यामध्ये पहिला पाठ आपण घेतो की ती बॉडी कशी आहे, कोणत्या प्रकारची आहे. ती आपली आहे इलॅस्टिक आहे, प्लास्टिक आहे का रिजिड आहे, अशा पद्धतीची आपण बॉडी घेतो. पण त्यामधला महत्त्वाचा पार्ट इलॅस्टिसिटी. इट इज द प्रॉपर्टी ऑफ सॉलिड आणि तीच प्रॉपर्टी आपण कंटिन्युअसली पुढे घेते. त्याच्यामध्ये काय काय येऊ शकतं, त्यामध्ये येतं स्ट्रेस येतो, स्ट्रेन येतो. मग त्यामधला पहिला टाईप बघितला आपण स्ट्रेस. आता हा स्ट्रेस, या स्ट्रेसचे 3 टाईप असतात. आपण बघितला लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस अँड शेअरिंग स्ट्रेस. आणि त्यानंतर आपण जो बघतोय आपला काय आहे तो स्ट्रेन आहे. स्ट्रेनचे सुद्धा आपले 3 टाईप पडतात, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन, व्हॉल्यूम स्ट्रेन अँड शेअरिंग स्ट्रेन. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये बघताना आपण स्ट्रेस म्हणजे काय एक्झॅक्टली असतो, द फोर्स परंट एरिया इट इज कॉल्ड ॲज द स्ट्रेस. त्याचं युनिट असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता हे युनिट कसं काढायचं, ऍक्च्युअली तुम्हाला डायरेक्ट युनिट काढून दिलेलं आहे. ह्याच्यामध्ये युनिट कसं काढायचं, डायमेन्शन काय प्रकार आहे, तो आपला पहिल्या चॅप्टर मध्ये होणार आहे. बरोबर. हा आपला पहिला चॅप्टर नाही, हा आपला 5 नंबर चॅप्टर आहे, त्यामुळे तुम्हाला ते लवकर कळणार नाही. ठीक आहे. त्याच्या पुढे यंदा आपण स्ट्रेसचे टाईप बघितले. त्याचा पहिला टाईप जो आपण बघितला त्याला म्हटलं आपण लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस. याचा अर्थ सपोज बॉडीवरती आपण फोर्स अप्लाइड केला आणि जर त्याची लेंथ बदलत असेल, तर जर त्याची लेंथ बदलत असेल, तर फोर्स कशामध्ये येतो आपल्याला लक्षात ठेवा, स्ट्रेस मध्ये येतो. बरोबर. म्हणजेच काय, फोर्स आपण इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज स्ट्रेस आहे. बरोबर. मग स्ट्रेस अप्लाइड केला याचा अर्थ आपण त्या बॉडीवरती फोर्स अप्लाइड केला, याचा अर्थ त्या फोर्स अप्लाइड केला काय होतं, त्या बॉडीवरती स्ट्रेस पडतो. बॉडीवरती स्ट्रेस पडल्यामुळे जर बॉडीची लेंथ बदलत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, इथं लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस म्हणतो. सिमिलर वेनं सपोज आपण त्याच्यावरती स्ट्रेस अप्लाइड केला आणि त्याचं जर व्हॉल्यूम चेंज होत असेल, सो इट इज कॉल्ड ॲज द व्हॉल्यूम स्ट्रेस. आणि त्याच्या पुढं if you applied the force or if you applied the stress, if the shape will be changes, that type of stress it is called as the shearing stress. हे आपण 3 टाईप बघितले होते. त्याच्या पुढे आपण काय बघितलं, स्ट्रेन. स्ट्रेनचा मीनिंग एक्झॅक्ट काय असतो, इट इज द रेशियो ऑफ, हा रेशियो कुणाचा, चेंज इन डायमेन्शन डिवाइड बाय ओरिजिनल डायमेन्शन. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल जे घ्यायचं म्हटलं, चेंज इन एरिया डिवाइड बाय ओरिजिनल एरिया असं म्हणू शकतो त्याला. बरोबर. पण ते वेगवेगळ्या कंडिशन डिपेंड असतं. आपण जो यूज करतो आपला काय येतं, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन आहे. आपल्याला सांगितलंय की लॉन्जिट्युडिनल वर्ड आला याचा अर्थ कुणाविषयी आहे, तो आपला काय येतो, लेंथ विषय. याचा अर्थ आपण काय म्हणलं पहिल्या पार्ट मध्ये, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेनचा मीनिंग आहे, आपण त्याला म्हटलेलं होतं, इफ अप्लाइड फोर्स प्रोड्युसेस चेंज इन लेंथ ऑफ बॉडी देन असोसिएटेड स्ट्रेन. म्हणजे ज्या स्ट्रेन मुळे बॉडीची काय बदलते, लेंथ बदलते, दॅट टाइप ऑफ स्ट्रेन इट इज कॉल्ड ॲज द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. हा पार्ट आपण बघितलेला आहे. आता युनिट काय असतं, इट हॅज नो युनिट. का, आपण इथं काय येतो, द चेंज इन लेंथ डिवाइड ओरिजिनल लेंथ आहे. चेंज असो किंवा ओरिजिनल असो, आपला लेंथ डिवाइड बाय लेंथ तुम्हाला भेटलं, इट इज अ डायमेन्शनलेस क्वांटिटी, इट हॅज नो युनिट. त्याच्या पुढे आपल्याला जायचं आहे. आपला नेक्स्ट पॉइंट जो आहे त्या पॉइंटचं नाव आहे, याला म्हटलं जातं व्हॉल्यूम स्ट्रेन. आता त्याची डेफिनेशन आहे झाली तर जर पाठीमागे तुम्हाला डेफिनेशन येत असेल तर तुम्हाला त्या पुढच्या डेफिनेशन लिहिता येतील. याची डेफिनेशन अशी होणार, डेफिनेशन याला 2 मेथड मिळू शकतात. तर ती पहिली मेथड असे, इफ अप्लाइड फोर्स प्रोड्युसेस चेंज इन व्हॉल्यूम ऑफ बॉडी देन असोसिएटेड, इथे काय येणार आता, स्ट्रेन, इट इज कॉल्ड ॲज द व्हॉल्यूम स्ट्रेन. ह्या टाइपची एक आपली डेफिनेशन आहे. दुसरी डेफिनेशनची बोलू शकते, volume strain, it means that it is the ratio of change in volume to the original volume. ह्यांचा जो रेशिओ असतो त्याला काय म्हणायचं, व्हॉल्यूम स्ट्रेन. मी इथे लिहू शकतो, चेंज इन व्हॉल्यूम टू द ओरिजिनल व्हॉल्यूम. This ratio it is called as the volume strain. आता एक्झाम्पल एखादी घेऊ आपण. सपोज एखादा बलून घेतला, ठीक आहे, याच्यामध्ये एअर आहे. एअर आहे याचा अर्थ ह्याच्यामध्ये ऑलरेडी काय प्रेशर हे आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सपोज आपण सगळ्या बाजूने बलून हा प्रेस केला, प्रेस केला याचा अर्थ सपोज आपण एका बाजूला उभे राहिला, बलून म्हणून एक सगळ्या बाजूने प्रेस हो, तर ऑटोमॅटिक होईल का, नाही. वी कॅन अप्लाय द फोर्स. याच्यावर मी फोर्स हा लावला, फोर्स हा लावला.
कशा लावल्याच्या एरियावरती लावला. सपोज कन्सिडर केलं व्ही विथ द इनिशियल व्हॉल्यूम. याचा पहिला व्हॉल्यूम काय होता व्ही आणि हा प्रेस केला. प्रेस काय आला तो ह्याचा व्हॉल्यूम हा कमी झाला. किती न कमी झाला हा डीव्ही न कमी झाला. किती झाला तो डीव्ही न कमी झाला. देन फायनल व्हॉल्यूम विल बी. त्याचा व्हॉल्यूम फायनल किती होणार एक तर व्ही प्लस डीव्ही होईल का व्ही मायनस डीव्ही होईल. तर इथं व्हॉल्यूम वाढलं कमी झाला इथं व्हॉल्यूम कमी झाला. याचा अर्थ काय लक्षात ठेवा ओरिजिनल व्हॉल्यूम मधनं हा एक व्हॉल्यूम कमी झाला शेवटी भेटला आपला इथे शिल्लक व्हॉल्यूम. याचा आपण काय लिहिणार व्ही मायनस डीव्ही. दिस इज द फायनल व्हॉल्यूम. दिस इज द ओरिजिनल व्हॉल्यूम और इनिशियल व्हॉल्यूम. आपल्या फॉर्म्युल्याकडे आपला फॉर्म्युला काय सांगतो आपल्याला व्हॉल्यूम स्ट्रेंथ इट मीन्स दॅट द चेंज इन व्हॉल्यूम टू द ओरिजिनल व्हॉल्यूम. आता चेंज कसा काढतात चेंजचा फॉर्म्युला आपला येतो. चेंजचा मीनिंग असतो फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल और ओरिजिनल व्हॉल्यूम. इनिशियल और ओरिजिनल व्हॉल्यूम डिवाइड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. आता ओरिजिनल व्हॉल्यूम किती आहे फायनल व्हॉल्यूम किती आहे बघा. ह्याचा फायनल व्हॉल्यूम किती आहे व्ही मायनस डीव्ही मायनस इनिशियल किती त्याचा व्ही एवढा आहे. ओरिजिनलचा किती आहे तो व्ही आहे बरोबर. इथं व्ही प्लस आहे इथं व्ही मायनस आहे एकमेकाला कॅन्सल झालं. मला काय ते भेटलं बघा इथं मायनस सिम्बॉल आहे असा डीव्ही बाय व्ही. इट इज कॉल्ड एज द व्हॉल्यूम स्ट्रेन याला म्हटलं जातं. ठीक आहे. आता त्याचं डायमेन्शन काय नाही वरती ही व्हॉल्यूम आहे खाली ही व्हॉल्यूम आहे. त्याला डायमेन्शन येत नाही. इट हॅज नो युनिट. ह्याला युनिट्स येणार नाही बरोबर. हे झालं आपला व्हॉल्यूम स्ट्रेन. तुम्ही लिहिताना व्हॉल्यूम स्ट्रेनची डेफिनेशन जी पहिल्या मेथडची आहे ती लिहा दुसऱ्या मेथडची ही लिहा ती चालेल बरोबर. त्याच्या खाली हा पोर्शन लिहायचा ही डायग्राम काढायची. डायग्राम काढताना बलून काढू शकता किंवा ह्याला ब्लॉक्स तुम्ही काढू शकता. एखादा हा ब्लॉक आहे रबरचा ब्लॉक आहे तो प्रेस केला तो आतल्या बाजून अशा शेप मध्ये आला बरोबर. जी तुम्हाला आवडेल तुम्ही डायग्राम तर यूज करू शकता. ठीक आहे. त्याच्या पुढचा नेक्स्ट पार्ट आहे त्या पार्टचं नाव आहे शेअरिंग स्ट्रेन. आता शेअरिंग स्ट्रेन याचा अर्थ पाठीमागच्या पार्ट मध्ये आपण बघितलं होतं की शेअरिंग स्ट्रेन मध्ये काय घडलं होतं क्यूब होता क्यूबला आपण एका बाजूला फोर्स लावला त्याचा काय तर शेप हा बदलला होता. आताच डायग्रामला पुन्हा आणखी काढायचे आहे. पहिला हे लिहितो मी इथं ह्याला म्हटलं जातं शेअरिंग स्ट्रेन किंवा शियर स्ट्रेन काही म्हणतं चालतं बरोबर. आता ह्याची डेफिनेशन जसे पाठीमागच्या वेळी केली तशीच करता येते. आपला जो मेन फॉर्मॅट त्याप्रमाणे इफ अप्लाइड फोर्स प्रोड्युसेस चेंज. आता ह्याचा चेंजचा काय होणार तर इफ अप्लाइड फोर्स प्रोड्युसेस चेंज इन शेप ऑफ बॉडी देन असोसिएटेड स्ट्रेन इट इज कॉल्ड एज द शेअरिंग स्ट्रेन. ह्याला असं म्हटलं जातं. ही डेफिनेशन केली बरोबर आहे. दुसरी तुम्हाला डेफिनेशन सांगणार आहे ती थोडीशी किचकट आहे. शक्यतो मुलं जी सेकंड शाळा ती लक्षात ठेवत नाही. जी पहिलीची फॉर्मॅट मध्ये मूव होते ती कायमस्वरूपी लक्षात ठेवली जाते. ठीक आहे. पहिल्यांदा आपण एक डायग्राम काढू. आपला डायग्राम कुठली आहे क्यूबची. क्यूबचा कसा काढायचा हे तुम्हाला मी पाठीमागच्या शिकवलं होतं. हा क्यूब आहे बरोबर. सगळे वरच्या बाजूला दाखवले आणि हा पुन्हा आणखी जॉईन केला. ठीक आहे. हा क्यूब झाला. आता ह्याच्यावरती मी फोर्स अप्लाइड करतो. आता फोर्स अप्लाइड केल्यामुळे काय होणार बघा. सपोज त्याला म्हटलं मी ए बी सी अँड डी म्हटलं. जर मी इकडून याला फोर्स अप्लाइड केला तर काय होणार आहे फक्त ही जी लेअर आहे बॉटम ती काय आपली फिक्स्ड आहे. मास कन्सिडर केला साचा आहे क्यूबचा एक साचा आहे सरफेस ठेवलेला आहे त्याच्या बॉटमला आपण फेविक्विक लावलेला आहे बरोबर. हा टेबलवर ठेवला हा टेबलवर काय येतो बॉटमला फेविक्विक लावलेला आहे आणि वरती फोर्स लावला. आता फोर्स लावल्यानंतर काय होणार तर बॉटमचा फिक्स आहे तो हलणार आहे का नाही. वरचा आपले काय होतं वरचा हा शिफ्ट होणार. तर वरचा कसा शिफ्ट होणार ते आपण बघू. हा ए माझा मोजू शकतो इथे जाऊ शकतो. कुठे पोहोचणार हा ए डॅश कडे पोहोचू शकतो. बी माझा कुठे जाणार तो हा बी डॅश कडे जाणार. डी माझा कुठे जाणार तो डी डॅश कडे जाणार आणि माझा सी कुठे जाणार तो सी डॅश कडे जाणार. हेच मी सपोज जॉईन केलं तर मला दिसताना असं दिसणार बघा. ठीक आहे. आता माझ्या डबल पेन आहे त्यामुळे मी डॉटेड काढत नाही तुम्हाला हे डायरेक्ट लाईन काढून दाखवतो. ठीक आहे. ओके. याला वाटलं एक नाव देऊ आपण ए बी सी डी ई एफ जी एच असं नाव देऊ आपण. ठीक आहे. आता हे जे मूव्ह झाले कुठल्या मेथडने मूव्ह झाले ते बघा.
फक्त त्याची वरची लेअर ही शिफ्ट झालेली. ठीक आहे. आता याचं स्टेटमेंट कसं बनतात ते बघा. स्टेटमेंट इज इक्वल टू आपण लिहू शकतो दॅट इज इक्वल टू चेंज इन layer to the perpendicular distance from fixed layer किंवा चेंज इन लेयर डिवाइड बाय perpendicular distance from the fixed layer. ह्या मेथडने आपण ही डेफिनेशन करू शकतो किंवा किंवा असं म्हणतात लॅटरल डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेयर टू द perpendicular distance from fixed layer. आता lateral displacement of any layer, lateral displacement of any layer divided by the perpendicular distance from fixed layer. From fixed layer, बरोबर. इट इज कॉल्ड ॲज द शेअरिंग स्ट्रिंग. आता ही डेफिनेशन थोडी वेगळ्या मेथडची आहे आणि ही मुलांना थोडी पाठ करायला अवघड जाते आणि त्यासाठी तुम्हाला जो फॉर्मॅट दिला तो फॉर्मॅट केला तर चालेल, एवढा काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. याचा मिनिंग बघा, लॅटरल डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेयर म्हणजे लॅटरल डिस्प्लेसमेंट याचा अर्थ लॅटरलचा मिनिंग असतो एका बॉक्स झालेला, डिस्प्लेसमेंट याचा अर्थ मूव्ह झाला, बरोबर. कुणाचा? लेयरचा. फॉर एक्झाम्पल इथला ए पॉइंट होता, हा कुठे गेला? इथं ए डॅशला गेला. बी कुठे गेला तुमचा? बी डॅशला गेला. सी कुठे गेला तुमचा? सी डॅशला. आणि डी तुमचा कुठे गेला? इथं डी डॅशला. याचा अर्थ हे जी लॅटरल डिस्प्लेसमेंट आहे, आता डिस्प्लेसमेंट म्हटलंय ना, मग कोण कुठे गेले हे बघायचं. आता ए कुठे गेला? ए डॅशला. ए डॅश. त्याच्या पुढं बी कुठे गेलेला आहे? बी डॅशला. त्यापुढं बी कुठे गेलेला आहे आपला? बी बी डॅशला गेलेला आहे. सिमिलरली सी सी डॅशला गेलेला आहे आणि डी हा डी डॅशला गेलेला आहे. डिवाइडेड बाय आता हे जे सगळे आहे ते इक्वल टू काय लिहिलेलं आहे तर सगळे सेम वेनं मूव्ह झाले, बरोबर. जेवढा ए टू ए डॅशला गेला तेवढा बी बी डॅशला गेला, तेवढा सी सी डॅशला गेला आणि तेवढाच डी डी डॅशला गेलेला आहे. आणि डिवाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड लेयर. परपेंडिक्युलर डिस्टन्स याचा अर्थ ह्या लेयरचं परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठलं आहे? हे डिस्टन्स आहे, बरोबर. त्याचं काय येणार? हे परपेंडिक्युलर डिस्टन्स येणार. म्हणजे काय बघा, हा मूव्ह झाला, हा ए ए डॅशला हा गेला, ह्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स, हे 90 मध्ये डिस्टन्स आहे ते. हे डिस्टन्स किती आहे बघा, याचं ए ई आहे, याचा ए ई आहे. ठीक आहे. हा ए ई आहे. तसं त्याचा किती आहे बघा? बी एफ आहे. ह्याचा किती आहे? त्याचा पुढचा बघा सी जी आहे आणि डी एच आहे. ठीक आहे. डी एच आहे आणि ह्याचा काय येतो? सी जी आहे. दीज आर द परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता तुम्ही 10th मध्ये साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा या गोष्टी बघितलेल्या आहेत. आता तेच थोडं रिपीट करू आपण. साइन थिटा आपण कशाला म्हणतो बघा. सपोज हा एखादा मी अँगल मांडलेला आहे. सपोज मी अँगल काय पकडला? थिटा, थिटा, हा थिटा, हा सुद्धा थिटा. हा अँगल आहे माझा थिटा. ठीक आहे. हा ए आहे, हा ए डॅश आहे, हा माझा काय येतो? ई आहे. सपोज त्याला मी एच पकडतो, ह्याला मी एक्स पकडतो. इकडे डायग्राम दाखवत नाही. ठीक आहे. आता मला साइन थिटा लिहायचं आहे. इथे अँगल आहे माझा किती येतो? 90 अँगल आहे, बरोबर. साइन थिटाचा मीनिंग काय असतो? साइन थिटा इज इक्वल टू बाय द फॉर्म्युला आपण काय म्हणतो? द अपोजिट साइड डिवाइड बाय हायपोटेन्यूस. सपोज हायपोटेन्यूस काय पकडलाय तुम्ही? वाय पकडला. आता वाय इथे लिहित नाही, इथं ए डॅश ई लिहितो. ए ए डॅश ई. याचं मी सांगितलं साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड आपली काय येतं? एक्स आहे, डिवाइड बाय ह्याचा हायपोटेन्यूस आपला काय येतो? ए डॅश ई आहे, बरोबर. सिमिलरली बघा cos थीटा इज इक्वल टू आपण काय लिहितो? ऍडजस्टंट साइड म्हणजे काय ना माझं बघा h अपॉन a डॅश e येणार, बरोबर. पण मला घेताना दोनच गोष्टी घ्यायच्या. कुठल्या कुठल्या बघा इथं की हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स. आता हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स घ्यायसाठी मी काय यूज करायला पाहिजे? मी टॅन यूज केलं तर काय भेटते बा? तर टॅन थीटा इज इक्वल टू टॅनचं मीनिंग काय असतं? अपोजिट साइड म्हणजे काय मला भेटला इथं x भेटला, डिवाइड बाय ऍट साइड म्हणजे काय येतं? h आहे ना, बरोबर. याच्यामध्ये मला दोन्ही व्हॅल्यू भेटलं. तशाच सेम वेने सपोज बघितला मी, हा ट्रायंगल बघितला, हा ट्रायंगल बघितला, हा ट्रायंगल बघितला. सगळ्या ठिकाणी मला असं ऑब्झर्व होतं की ए ए डॅश अपॉन ए म्हणजे काय? लक्षात ठेवा माझी अपोजिट साइड डिवाइड बाय ऍडजसंट साइड, अपोजिट साइड डिवाइड बाय ऍडजसंट साइड, अपोजिट साइड डिवाइड बाय ऍडजसंट साइड, अपोजिट साइड डिवाइड बाय ऍडजसंट साइड. याचा अर्थ ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या कोणाच्या व्हॅल्यू माझ्या येतं? टॅन थीटाच्या व्हॅल्यू.
आणि हे जर दाखवायचं झालं, थोडं चेंज करतो पेन मग तुम्हाला कळेल इथं. सपोज मी याला काय म्हटलं, याला मी एच पकडलं आणि ह्याला मी एक्स पकडलं, तर हेच तिथं मिळू शकतं, दॅट इज इक्वल टू tan थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन एच. आता हे जे आहे हे आपल्या बुक मध्ये दिलेलं नाही, पण ज्या आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो त्यावेळेला आपल्याला एक्स अपॉन एच ची आवश्यकता लागणार आहे. म्हणून ह्याला काय म्हणते मी, शेअरिंग स्ट्रेन इज इक्वल टू काय मला भेटला इथं tan थिटा. जर तुमचा अँगल जर खूपच लहान असेल, at this condition we can use the tan theta is nearly equal to the theta. त्यावेळी आपण काय यूज करायचं इथं, हा थीटा अँगल हा वापरावा लागतो, बरोबर. इट इज कॉल्ड ॲज द शेअरिंग स्ट्रेन. काय काय केलं बघा याच्यामध्ये महत्वाचा पार्ट, जो बेसिक डेफिनेशन आहे ती यूज केली तरी चालेल. इफ अप्लाइड फोर्स produces change in shape of body, then associated strain it is called as the शेअरिंग स्ट्रेन, बरोबर. दुसरा ऑप्शन आहे, इट इज द रेशियो ऑफ चेंज इन लेअर टू द परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम फिक्स्ड लेअर, किंवा ह्याला असा ऑप्शन आहे, हे वापर केलं चालेल, लॅटरल डिस्प्लेसमेंट ऑफ एनी लेअर डिवाइड बाय परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम द फिक्स्ड लेअर, बरोबर. ही डेफिनेशन करू शकता. मग हे डिस्टन्स आपण घेतला, कोण कुठं मूव्ह झालेला, ए डॅश बी बी डॅश सी सी डॅश डी डी डॅश आपण मूव्ह केला, तर त्याचं काय केलं आपण, परपेंडिक्युलर डिस्टन्स घेतलं, त्यापुढे आपल्याला व्हॅल्यू काय भेटली, तर शेअरिंग स्ट्रेन इज इक्वल टू tan थिटा, किंवा मला काय भेटतं इथं थीटा. जर शक्यतो अँगल हा लहानच असतो, फार रेअर केसचा काय भेटतो, अँगल हा मोठा असतो, तेव्हा आपण हे यूज करायचं आहे. ठीक आहे. आता जो आपला पुढचा जो पॉइंट आहे, त्या पॉइंट मध्ये महत्वाचा पार्ट मध्ये तुम्हाला येण्यासाठी किंवा तुम्हाला पुढचा पॉइंट समजण्यासाठी तुम्हाला माहित पाहिजे व्हॉल्यूम स्ट्रेन म्हणजे काय, व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणजे काय, व्हॉल्यूम स्ट्रेस म्हणजे काय, व्हॉल्यूम स्ट्रेन म्हणजे काय, बरोबर. त्यापुढे शेअरिंग स्ट्रेस म्हणजे काय, शेअरिंग स्ट्रेन म्हणजे काय, पुढे लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस म्हणजे काय, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन म्हणजे काय, हा पार्ट तुम्हाला यायला पाहिजे. जर तुम्हाला आला तुम्हाला पुढचे पॉइंट पटपट येतात. ठीक आहे. आपण ह्या ठिकाणी इथं थांबूया, नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा पार्ट हा बघू. ओके.